So our advertisement is going on. Second advertisement was over. Now we turn our third number advertisement. So third number advertisement is read the following advertisement and choose the correct alternative. So like that is our third advertisement. So first we read all this advertisement and then we spot some unknown words and get to know their meanings. And then we solve some question based on this advertisement. Okay. So everyone look on the board and listen carefully. The advertisement is to celebrate the birthday of Munshi Premchand. Hindi Sahitya Sabha DAV Sector School Ambala invites students of Ambala School to participate in inter-school poetic recitation contest on Sunday 17th August from 9:30 am to 12:30 am at the school campus and win a lots of prizes. Okay. So like that is advertisement. So in this advertisement, the Hindi Sahitya Sabha organized a poetic recitation contest from Ambala school students behalf of मुंशी प्रेमचंद बर्थडे. या जाहिरातीमध्ये जे हिंदी साहित्य सभा आहे त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केलाय त्यांच्या शाळेमध्ये. ते कार्यक्रम आहे काव्य वाचन स्पर्धेचं आणि ते कार्यक्रम फक्त त्या अंबाला शाळेमधले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि हे कार्यक्रम कशासाठी आयोजित केलाय कारण ते मुंशी प्रेमचंद यांचं वाढदिवस साजरा करतात आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी काव्य वाचन स्पर्धा त्यांच्या शाळेमध्ये आयोजित केली आहे. आणि त्यासाठी त्यांनी मुलांना आमंत्रित करण्यासाठी हे ऍडव्हर्टाइजमेंट त्यांनी दिलेले. अंडरस्टूड. सो ऍक्च्युअली ऍडव्हर्टाइजमेंट आहे तरी काय ते आता बघूया. सो फर्स्ट टू सेलिब्रेट द बर्थडे ऑफ मुंशी प्रेमचंद. आता टू सेलिब्रेट द बर्थडे ऑफ मुंशी प्रेमचंद. बर्थडे म्हणजे वाढदिवस आणि सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे. मुंशी प्रेमचंद यांचं वाढदिवस आहे आणि ते वाढदिवस साजरा करत आहे. ओके. कोण साजरा करतोय बघा. हिंदी साहित्य सभा DAV सेक्टर स्कूल अंबाला. हिंदी साहित्य सभा यांनी मुंशी प्रेमचंद यांचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं आहे. आता मुंशी प्रेमचंद हे कोण होते तर मुंशी प्रेमचंद इज व्हेरी ग्रेटेस्ट रायटर, ड्रामॅटिस्ट, नॉव्हेलिस्ट अँड ही वॉज अ नोन ऍज अ उपन्यास सम्राट. ते एक नामवंत असे लेखक होते. त्यांना उपन्यास सम्राट त्या नावाने त्यांना गौरवण्यात आलेलं होतं. ओके. सो त्यांचं वाढदिवस ह्या स्कूलमध्ये अंबाला स्कूलमध्ये हिंदी साहित्य सभा आणि DAV सेक्टर स्कूल हे त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक स्पर्धा एक कॉन्टेस्ट ठेवलाय बघा. इन्व्हाइट्स आणि त्यासाठी त्यांनी इन्व्हाइट्स केलं. कुणाला इन्व्हाइट्स केलं बघा. स्टुडंट्स ऑफ अंबाला स्कूल टू पार्टिसिपेट इन इंटर स्कूल पोएटिक रिसायटेशन कॉन्टेस्ट. इन्व्हाइट करणे म्हणजे आमंत्रित करणे. त्या हिंदी साहित्य सभेने आणि DAV सेक्टर स्कूलने मुलांना इन्व्हाइट केलं बघा. स्टुडंट्स ऑफ अंबाला स्कूल जे अंबाला शाळेमधले विद्यार्थी त्यांना त्यांनी एक आमंत्रित केलं की तुम्ही या आणि पार्टिसिपेट व्हा. आता पार्टिसिपेट कशासाठी व्हायचं बघा. पोएटिक रिसायटेशन कॉन्टेस्ट. त्यांनी एक शाळेमध्ये काव्य वाचन स्पर्धा त्यांनी आयोजित केली आहे आणि त्या काव्य वाचन स्पर्धेसाठी त्यांनी अंबाला शाळेमधले विद्यार्थ्यांना त्यांनी आमंत्रित केलंय. सो इन्व्हाइट्स स्टुडंट्स ऑफ अंबाला स्कूल टू पार्टिसिपेट इन इंटर स्कूल पोएटिक रिसायटेशन कॉन्टेस्ट. आणि त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये काव्य वाचन स्पर्धा ठेवली आणि त्या काव्य वाचन स्पर्धेसाठी त्यांनी इंटर स्कूल मध्ये फक्त जे मुलं त्या अंबाला स्कूलमध्ये आहेत त्याच मुलांना फक्त या काव्य वाचन स्पर्धेमध्ये सहभाग घेता येणार आहे. फक्त त्यांनाच या काव्य वाचन स्पर्धेमध्ये सहभाग घेता येणार आहे. म्हणून त्यांनी त्यांना इन्व्हाइट केलं की तुम्ही या आणि या काव्य वाचन स्पर्धेमध्ये तुम्ही तुमचा सहभाग नोंदवा. सो इन्व्हाइट्स स्टुडंट्स ऑफ अंबाला स्कूल टू पार्टिसिपेट इन इंटर स्कूल पोएटिक रिसायटेशन कॉन्टेस्ट. ओके. आणि मुंशी रामचंद्र यांचं वाढदिवस ते साजरा करतात आणि त्या निमित्त त्यांनी आपल्या स्कूलमध्ये एक काव्यवाचन स्पर्धा ठेवली आणि त्या काव्यवाचन स्पर्धेसाठी त्यांनी मुलांना आमंत्रित केलं आणि ते मुलं फक्त त्या अंबाला स्कूलमधलेच आहे. ऑन संडे 17 ऑगस्ट. आता जे ही काव्यवाचन स्पर्धा आहे ते केव्हा होणार आहे तर संडे 17 ऑगस्ट म्हणजे रविवारी 17 ऑगस्ट या दिवशी ही काव्यवाचन स्पर्धा होणार आहे. फ्रॉम 9:30 AM टू 12:30 AM. आणि त्या काव्यवाचन स्पर्धेचं टायमिंग किती असणार आहे. सकाळी 9:30 सकाळी 9:30 ते 12:30 दुपारी 12:30 पर्यंत हे काव्यवाचन स्पर्धा होणार आहे.
ऍट द स्कूल कॅम्पस, आणि ही स्पर्धा त्या अंबाला स्कूल कॅम्पस मध्येच होणार आहे. अँड विन अ लॉट्स ऑफ प्राइजेस, आणि जे या काव्यवाचन स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहे त्यांना वेगवेगळे बक्षीस मिळणार आहे, असं या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. अंडरस्टूड? सो लाइक दॅट इज ऍडव्हर्टाइजमेंट. ओके, सो दॅट दिस सेट सम क्वेश्चन based on this advertisement. Now going to solve this. So 1 number question, who organized the poetic recitation contest? Again listen, who organized the poetic recitation contest? ही स्पर्धा कुठली स्पर्धा? पोएटिक रिसायटेशन कॉन्टेस्ट म्हणजे काव्यवाचन स्पर्धा हे कुणी आयोजित केली आहे? सो ऑप्शन नंबर 1 मराठी साहित्य सभा, सेकंड नंबर हिंदी साहित्य सभा, थर्ड नंबर पास्ट स्टूडेंट्स ऑर्गनायझेशन, अँड फोर्थ टीचर ऑर्गनायझेशन. तर काव्यवाचन स्पर्धा या ऍड मध्ये कुणी आयोजित केलेली आहे? मराठी साहित्य सभेने केलेली आहे 1 नंबर, सेकंड नंबर हिंदी साहित्य सभेने केलेली आहे, थर्ड नंबर पास्ट स्टूडेंट्स ऑर्गनायझेशन जे मागील विद्यार्थी संघटना होती त्यांनी केलेली आहे का, या टीचर ऑर्गनायझेशन का शिक्षक संघटनेने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर ही स्पर्धा म्हणजे काव्यवाचन स्पर्धा कुणी आयोजित केलेली आहे? सो लुक इन ऍड. बघा ऍड मध्ये काय दिलेलं आहे? टू सेलिब्रेट द बर्थडे ऑफ मुंशी प्रेमचंद, हिंदी साहित्य सभा DAV सेक्टर स्कूल अंबाला इन्व्हाइट स्टूडेंट्स ऑफ अंबाला स्कूल टू पार्टिसिपेट इन इंटर स्कूल पोएटिक रिसायटेशन कॉन्टेस्ट. ओके, सो हु ऑर्गनाइज द पोएटिक रिसायटेशन कॉन्टेस्ट? सो हिंदी साहित्य सभा यांनी ही काव्यवाचन स्पर्धा आयोजित केलेली आहे. ओके, सो विच दॅट ऑप्शन 1 नंबर? नो. सेकंड नंबर इज दॅट. सो हिंदी साहित्य सभेनं ही काव्यवाचन स्पर्धा आयोजित केलेली आहे. सो हु ऑर्गनाइज द पोएटिक रिसायटेशन कॉन्टेस्ट? सो हिंदी साहित्य सभा ऑर्गनाइज द पोएटिक रिसायटेशन कॉन्टेस्ट. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट हियर. नाउ second number question, whose birthday celebrated from DAV sector school Ambala? Whose birthday celebrated from DAV sector school Ambala? जे अंबाला स्कूल आहे ती कुणाचं वाढदिवस साजरा करत आहे? सो ऑप्शन नंबर 1 मुंशी प्रेमचंद, सेकंड नंबर महात्मा गांधी, थर्ड नंबर इंदिरा गांधी, अँड फोर्थ नंबर सरदार पटेल. तर अंबाला स्कूल कुणाचा वाढदिवस साजरा करत आहे? सो लुक इन ऍट ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काय दिलं बघा, टू सेलिब्रेट द बर्थडे ऑफ मुंशी प्रेमचंद. कुणाचा बर्थडे सेलिब्रेट करत आहे? तर मुंशी प्रेमचंद यांचं वाढदिवस हे अंबाला स्कूल आणि हिंदी साहित्य सभा हे सेलिब्रेट करत आहात. सो विच दॅट ऑप्शन? ऑप्शन नंबर 1 मुंशी प्रेमचंद. ओके, सो मुंशी प्रेमचंद birthday celebrated from DAV sector school Ambala and whose Hindi Sahitya Sabha also. Okay, then third number, when does poetic recitation contest held? When does poetic recitation contest held? ही काव्यवाचन स्पर्धा केव्हा होणार आहे? सो ऑप्शन नंबर 1 17 मे, सेकंड नंबर 17 जून, थर्ड नंबर 17 ऑगस्ट, अँड फोर्थ नंबर 17 ऑक्टोबर. तर काव्यवाचन स्पर्धा हे केव्हा होणार आहे? दिवस कुठला येतो? ओके, लुक इन ऍट संडे 17 ऑगस्ट. सो वेर इज दॅट? 17 ऑगस्ट म्हणजे 17 ऑगस्टला रविवारी या दिवशी ही काव्यवाचन स्पर्धा होणार आहे. सो इज दॅट ऑप्शन 17 ऑगस्ट? 1 नंबर नो, सेकंड नो, थर्ड इज देयर 17 ऑगस्ट. So 17 August does the poetic recitation contest held? Option number 3 17 August is correct here. So like that question we solved it. So our third advertisement was over. So our advertisement is going on. Third advertisement was over. Now we turn our fourth number advertisement. So our fourth advertisement is read the following advertisement and choose the correct alternative. So like that is our fourth advertisement. So first we read all the advertisement and then we spot some unknown words and get to know their meanings. And then we solve some question based on this advertisement. Okay, so everyone look on the board and listen carefully. The advertisement is plant tree and live longer. Tree plantation campaign. On Sunday the 5th October
2020 at 9 AM. Adarsh Senior Section School, Mumbai. Remember the benefits of trees. Release oxygen, bring rain, provide fruits and greenery, suck carbon, check soil erosion. Trees lives for us, let us protect our friend. Okay, so like that is advertisement. So in this advertisement, the advertisement tell us importance of trees. या जाहिरात मध्ये जे झाडाचं महत्व सांगितलेलं आहे. जर झाडं तुम्ही लावली तर तुमचं आयुष्य हे वाढू शकतं, असं या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता सध्याचं जे परिस्थिती आहे ते परिस्थिती वाईज जे शहरीकरण वाढायला लागलं त्यामध्ये आपण झाडं कापतो आणि त्या ठिकाणी घरं बांधतो, या बिल्डिंग बांधतो. सध्याचं हे आपण म्हणतो त्याला कॉन्क्रीट जंगल होत चाललेलं आहे. म्हणजे झाडं लुप्त होत चाललेत आणि घरं वाढायला लागलेत, माणसं वाढायला लागलेत. ह्याचा परिणाम आपल्यावर होणार आहे. त्यामुळं या ऍड मध्ये झाडाचं महत्व सांगितलंय. जर तुम्ही झाडं लावली तर तुम्ही अधिक काळ जगू शकता, कारण जे झाडाचं महत्व आहे ते फार महत्व आहे त्याचं. जर झाडं लावली तरच आपल्याला जे ऑक्सिजन जे आपण जगायसाठी आपल्याला लागतं प्रत्येक माणसाला ते आपल्याला झाड देतं. सो ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. ओके, सो ऍक्च्युअली ऍड मध्ये काय ते बघूया. सो फर्स्ट, प्लांट ट्री अँड लिव्ह लॉंगर. पहिलंच त्याने एक कोटेशन दिली आहे, प्लांट ट्री लिव्ह लॉंगर. प्लांट ट्री म्हणजे झाडं लावा, लिव्ह लॉंगर आणि अधिक काळ जगा. म्हणजे इथंच पहिल्या ह्याच्यामध्ये समजेल की झाडं लावली तरच आपण अधिक काळ जगू शकतो. कारण सध्याचं युग कसं आहे, हे यांत्रिक युग आहे. त्यामध्ये झाडं लुप्त होत चाललेली आहे आणि घरं असेल किंवा मशीन असेल किंवा गाड्या असेल वाढत चाललेल्या आहे. त्यामुळे झाडं कट होत चाललेली आहे आणि जे ऑक्सिजन आपल्याला पाहिजे जगण्यासाठी त्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. सो पहिलंच कोटेशन त्यांनी दिलेलं आहे की प्लांट ट्री लिव्ह लॉंगर, झाडं लावा आणि अधिक काळ जगा. ट्री प्लांटेशन कॅम्पेन, त्यांनी एक कॅम्पेन आयोजित केलेलं आहे. ते कॅम्पेन कसं आहे बघा, ट्री प्लांटेशन कॅम्पेन. आपण त्याला म्हणतो वृक्षारोपण मोहीम. त्यांनी एक मोहीम इथं राबवली आहे, वृक्षारोपण मोहीम. ऑन संडे द 5th ऑक्टोबर 2020. आणि ते वृक्षारोपण मोहीम हे केव्हा होणार आहे तर ते होणार आहे 5th ऑक्टोबरला. 5th ऑक्टोबरला संडे म्हणजे रविवार या दिवशी वृक्षारोपण मोहीम हे योजना तिथं आखली गेली आहे. ऍट 9 AM आणि सकाळी 9 वाजता हे मोहीम चालू होणार आहे. आदर्श सिनियर सेक्शन स्कूल, मुंबई. आणि या शाळेमध्ये हे वृक्षारोपण मोहीम राबवणार आहे. ते शाळेचं नाव आहे आदर्श सिनियर सेक्शन स्कूल, मुंबई. या ठिकाणी या प्लांटेशन कॅम्पेनचं उद्घाटन होणार आहे. रिमेंबर द बेनिफिट्स ऑफ ट्री. रिमेंबर द बेनिफिट्स ऑफ ट्री. आता झाडाचं महत्व त्यांनी या ऍड मध्ये सांगण्यात आलेलं आहे. झाडाचं महत्व आपल्यासाठी काय असेल, या काय असतं हे या ऍड मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. सो बेनिफिट काय, बेनिफिट म्हणजे फायदे, झाडाचे फायदे इथं सांगण्यात आले. जेव्हा तुम्ही ते झाडाचे फायदे ऐकाल तेव्हा तुम्हालाही वाटेल की झाडे लावली पाहिजे, म्हणून त्यांनी ऍड मध्येच झाडाचे फायदे दिलेले आहेत. फर्स्ट, रिलीज ऑक्सिजन. रिलीज ऑक्सिजन, रिलीज म्हणजे सोडणे. ओके, झाड काय करतं की ऑक्सिजन सोडत असतं. जेव्हा आपण झाड लावतो झाड काय सोडत असतं, ऑक्सिजन सोडत असतं. आणि आपल्याला कशाची गरज असते, जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची. तर झाडाचं महत्व त्यांनी पहिलं बेनिफिट काय दिलेलं आहे की रिलीज ऑक्सिजन, म्हणजे झाड हे ऑक्सिजन सोडत असतं आणि माणसाला ऑक्सिजन पाहिजे असतं. म्हणजे किती महत्वाचं आहे बघा झाड लावणं. रिलीज ऑक्सिजन. सेकंड नंबर, ब्रिंग रेन. ब्रिंग रेन म्हणजे पाऊस जे पडतं त्याचं मुख्य कारण आहे झाड. झाडे लावली तरच पाऊस चांगलं पडणार आहे. जर पाऊस अति पडलं किंवा कमी पडलं तरी नुकसान माणसाला होतं. म्हणून झाडे जर असेल तर पाऊस चांगला पडतो आणि पाहिजे तितकाच पडत असतो. पण पाऊस पडण्याचं कारण झाडं लावणे, झाड लावले तरच पाऊस चांगला येतो. सो ब्रिंग रेन. थर्ड नंबर, प्रोव्हाइड फ्रुट्स अँड ग्रीनरी. झाड आपल्याला काय देतं, प्रोव्हाइड काय करतं की आपल्याला फ्रुट्स असेल किंवा
हिरवीगार पालवी असेल, हे आपल्याला पुरवठा कुणा थ्रू होतो, तर ते झाडां थ्रू आपल्याला हे फ्रुट्स असेल किंवा ग्रीनरी असेल यांचा पुरवठा होतो. दॅन सक कार्बन. सक कार्बन म्हणजे कार्बन शोषून घेणे. आता सगळ्या महत्वाचं कार्बन शोषून घेतो, कारण जे कार्बन आहे ते कार्बन आपल्या शरीरासाठी घातक आहे. त्यामुळं जे घातक पदार्थ आहे ते झाड शोषून घेतं. जे आपल्याला घातक आहे ते कार्बन हे झाड शोषून घेतं. कारण आपण कार्बन जर आपल्या पोटामध्ये गेलं तर आपल्याला त्याचा दुष्परिणाम होतो. म्हणून झाडे काय करतात, ऑक्सिजन सोडतात. ऑक्सिजन सोडल्यानंतर ते ऑक्सिजन आपल्याला महत्वाचं असतं, पण कार्बन आपल्याला महत्वाचं नसतं. पण कार्बन जे आपल्याला महत्वाचं नसतं ते झाड शोषून घेतो. ओके, सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ट्री. देन चेक सॉइल इरोजन. सॉइल इरोजन म्हणजे जे जमिनीची धूप आहे ते धूप झाडामुळे थांबली जाते. जे जमिनीची धूप आहे ते झाडामुळे थांबली जाते. म्हणून झाड लावणे हे फार महत्वाचं आहे. अंडरस्टूड. देन डाउनसाइड दे गिव्हन वन कोटेशन हियर. ट्री लिव्स फॉर अस, लेट अस प्रोटेक्ट आवर फ्रेंड. ट्रीज लिव्ह फॉर अस. झाडे हे आपल्यासाठी जगत असतात. जसं इथं फायदे तुम्ही बघितले, हे फायदे कशासाठी आहे, आपल्यासाठी आहे. जेव्हा आपण झाड लावतो तेव्हा जे आपल्याला पाहिजे ते झाड आपल्याला देत असतं. म्हणून झाडे आपल्यासाठी जगत असतात. सो ट्रीज लिव्स फॉर अस, लेट अस प्रोटेक्ट आवर फ्रेंड. आणि झाडे आपल्यासाठी जगत असतं म्हणून आपण त्याचं संरक्षण केलं पाहिजे. म्हणून आपण झाडाचं संरक्षण केलं पाहिजे, कारण तो आपला मित्र आहे. आपल्याला देतं कोण, आपला मित्र. तर झाड आपल्याला भरपूर असं देत असतो, म्हणून आपण आपलं मित्र आहे म्हणून त्याचं संरक्षण केलं पाहिजे. म्हणून या कॅम्पेन मध्ये सांगण्यात आलं की झाडे लावा आणि तुमचं आयुष्य वाढवा. सो लाईक दॅट इज ऍडव्हर्टाइजमेंट. सो इट्स ऍडव्हर्टाइजमेंट टेल अस इम्पॉर्टन्स ऑफ ट्री फॉर अस. ओके, या जाहिरातीमध्ये झाडाचं महत्व आपल्यासाठी किती प्रमाणात आहे हे सांगण्यात आलेलं आहे. अंडरस्टूड. सो downside there is some question based on this advertisement. Now we are going to solve this. So one number question, this advertisement tell us about. This advertisement tell us about. हे जाहिरात काय सांगते? So option number 1, cut the tree. Second number, save the tree. Third number, plant tree. And fourth number, give the tree. तर हे जाहिरात काय सांगते? Cut the tree. झाडे तोडा. सेकंड नंबर, सेव्ह द ट्री. झाडे वाचवा. थर्ड नंबर, प्लांट ट्री. झाडे लावा. आणि फोर्थ नंबर, गिव्ह द ट्री. या झाडे द्या. तर हे जाहिरात काय सांगते? लुक हियर इन ऍड, प्लांट ट्री लिव्ह लॉंगर. सो दिस ऍड टेल अस अबाउट प्लांट ट्री. म्हणजे हे जाहिरात झाडे लावा असे सांगते. ओके, सो वेर इज दॅट ऑप्शन? वन नंबर नो, सेकंड नंबर नो, थर्ड इज दॅट प्लांट ट्री. So this advertisement tell us about plant tree. हे जाहिरात आपल्याला झाडे लावा असे सांगते, म्हणून त्यांनी कॅम्पेन आयोजित केलेला आहे झाडे लावा म्हणून. देन सेकंड नंबर, when does they organize tree plantation campaign? When does they organize tree plantation campaign? त्यांनी वृक्षारोपण मोहीम केव्हा आखली होती? या त्या कुठल्या दिवशी त्यांनी वृक्षारोपण मोहीम आखली गेली होती? So option number 1, 5th October, second number 10th August, third number 7th October and fourth number 2nd May. तर वृक्षारोपण मोहीम केव्हा आखली गेली या ऍड मध्ये? लुक हियर, ट्री प्लांटेशन कॅम्पेन ऑन संडे 5th October. So the date is 5th October. 5 ऑक्टोबर या दिवशी वृक्षारोपण मोहीम आखली गेली आहे. So where is that option? 5th October. So option number 1, 5th October. So 5th October they organize tree plantation campaign. So option number 1, 5th October is correct here. Now third number, fill in the blanks. Trees release ... आता रिकामी जागी आपल्याला भरायचंय. ट्री रिलीज, झाड काय सोडतं? ऑप्शन नंबर 1, कार्बन. सेकंड नंबर, ऑक्सिजन. थर्ड नंबर, वॉटर. अँड फोर्थ नंबर, पेट्रोल. तर ट्री काय रिलीज करतं, काय सोडतं? कार्बन. कार्बन सोडतं का? सेकंड नंबर, ऑक्सिजन. ऑक्सिजन सोडतं का? वॉटर का पाणी सोडतं? या फोर्थ नंबर, पेट्रोल का पेट्रोल सोडतं? तर झाड काय सोडत असतं, काय रिलीज करत असतं? सो लुक इन ऍड, देयर इज अ बेनिफिट ऑफ ट्री. फर्स्ट नंबर, रिलीज ऑक्सिजन. काय सोडत असतं? ऑक्सिजन, जे आपल्याला आवश्यक आहे. माणसाला जिवंत राहण्यासाठी जे आवश्यक आहे ऑक्सिजन ते झाड सोडत असतं. ओके, सो विच दॅट ऑप्शन?
One number no, second number is there, oxygen. So tree release oxygen. So option number 2, oxygen is correct here. So like that question we solve it. So our